मित्रांनो, राम पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ अनबॉक्सिंगची होणार आहे. मागच्या टायमाला आपण बरेच हेडफोन आपण ट्राय केले, TWS म्हणा, मोठे हेडसेट म्हणा. त्याचा कॉमन मिळून हा एक हेडफोन मी आता बघितलाय आणि त्याचा मी एक आठवड्याचा रिव्ह्यू पण देऊन सांगतोय की हेडफोन हा कसा आहे, काय बघायला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर हा नॉईज कुठून येतो, नॉईज 3 म्हणून याचं खरं नाव आहे एअरवेव्ह मॅक्स 3. हा जर तुम्ही हेडफोन घेतलात ना मित्रांनो, फुल पैसा बसवला आणि हा 1700 सेगमेंट मध्ये येतो. आणि तुम्ही जर घेतलात ना, ह्याच्यात तुम्हाला बेस पॉवरफुल बघायला भेटतो, डुअल कनेक्टिव्हिटी बघायला भेटते आणि हा लगेच कनेक्ट होतो. जास्त काही एवढा तुम्हाला त्रास देत नाही. आणि हा मेन म्हणजे जर तुम्हाला जास्त बेस आवडत असेल तर ही तुमची पहिली पसंत आहे. ह्याच्यात तुम्हाला 72 ते 70 तासाचा वॉचवर बघायला भेटतो. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगला वापरू शकता, म्हणजे तुम्ही कुठे फिरत तुमच्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही आता याची अनबॉक्सिंग करतो. यात आपल्याला काय काय बघायला भेटतं ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण याची अनबॉक्सिंग करून घेऊया. तर आपण बघूया याच्यात काय बघायला भेटतं आपल्याला. तर पहिले आपल्याला हेडफोन भेटतात आणि याच्यात चार्जिंग भेटते आणि याच्यात म्हणजे आपली केबल भेटते, आपण आधीच्या काळात वापरायचा त्याच्या. जर ह्याची चार्जिंग संपली तर तुम्ही ही कॉर्ड लावून तुम्ही गाणी ऐकू शकता प्रॉपरली. आणि गेमिंगला पण हा चांगला हेडफोन मानला जातो. पण थोडेफार काहीतरी इश्यू बघायला भेटले गेमिंग मध्ये करताना, पण तसं तुम्ही साऊंडला म्हणा बेस प्रॉपर आहे. तर मित्रांनो, अशा आपल्या हेडफोन भेटतात आणि त्याचे कवर त्याचा काय वापर नाही करत. जर तुम्ही कुठे पॅक करून येत असाल तर तुम्हाला याचा उपयोग लागू शकतो. अंदाजे ब्लॅक कार्बन मध्ये हा कलर आपल्याला बघायला भेटतो. आणि हा म्हणजे काही हेडफोन असतात ना, त्याला कसा सर्कल राऊंड मध्ये असतो, मग कांचे काही फेड होत नाहीत, म्हणून हा जास्त वाढवलाय सरफेस इकडचा, जेणेकरून तुमचे कान प्रॉपर आतमध्ये बसतात आणि तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला प्रॉपर साऊंड येतो. आणि जर तुम्ही फोन मध्ये साऊंड न्यालात तर तुम्हाला बाहेरचा काही ऐकायला येणार नाही. ANC म्हणायचं असं गेला तरी काही कमी नाही. याला आपल्याला डुअल कनेक्टिव्हिटी बघायला भेटते, म्हणजे तुम्ही एकाच टायमाला दोन्ही ठिकाणी कनेक्ट करून तुम्ही गाणी ऐकू शकता. याची तर पहिली गोष्ट आहे. मेन म्हणजे मी इथे म्हणजे हा नॉर्मली म्हणजे मी हा जिमला वापरतो. जिम आणि नॉर्मल म्हणजे कधी कंटाळा होतं गाणी ऐकायला, तर मी याला म्हणजे जर याचा 70 तास तरी म्हटलं जातं की चार्जिंग बॅकअप म्हणजे बॅटरी बॅकअप काहीतरी आहे तो. मी बहुतेक 5 का 7 दिवस तरी वापरलं नॉनस्टॉप, 1 का अर्धा तास तरी चार्जिंग लावून. असं माझा तरी आहे, म्हणजे जेणेकरून मला समजलं की काहीतरी हा करू शकतो चांगलं. तुम्ही बघा आता तुम्हाला चांगल्या बॉक्स बघा भेटतो. याच्यात 3-4 कलर भेटतात. व्हाईट मध्ये भेटतो, ब्लॅक मध्ये भेटतो, अजून बरेच कलर मध्ये तुम्हाला भेटतो. ते फ्लिपकार्टला जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. मेन म्हणजे नॉईज कंपनी म्हणजे स्मार्ट वॉच पण बनवते, हेडफोन पण बनवते, TWS पण बनवते. म्हणजे आता त्याच्यात लिहिलंय खरं की यांनी इंडियामध्ये हे केलेलं आहे, इंडियामध्ये डिझाईन केलेलं आहे हेडफोनचं. हेडफोनचा तुम्हाला आवाज पण दाखवूया काय आपल्याला, म्हणजे आवाज येतो कसा बाहेर तुम्ही ऐकू पण शकता. म्हणजे असं मी जरी ठेवला ना हेडफोन चालू करून तरी आवाज चांगला येतो. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ऍडजस्टेबल हे बघा भेटतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या हेड प्रमाणे आणि कानाप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि हे बघा इकडनं असं बॅलेन्सिंग आहे, जेणेकरून तुम्ही जर कुठे गाडी बिडी बसला तर तुमचं असं वाटलं तर हलणार नाही, एकदम स्ट्रेट बसतो. तर मित्रांनो, हा हेडफोन आतापर्यंत मी जेवढी अनबॉक्सिंग केले त्यामध्ये हा भाग आहे. आता सगळ्याचा नाही, पण जेवढे आतापर्यंत आपण तरी किती 1200, 1500, 1700 पर्यंत गेलो. हा फर्स्ट टाइम आपण 2000 पर्यंत पोहोचलो. हेडफोन अंडर 2000 आहे. जर तुम्हाला जर ऑफर लागली तर तुम्हाला 1500-1700 पर्यंत मिळू शकतो. मला 1700 पडला होता सध्या घेतला तेव्हा. तर ह्याचे तुम्हाला ना बघा हे ना याचे सॉफ्टनेस कुशन एकदम प्रॉपर आहे. याचं असं की हा वॉटरप्रूफ पण आहे, म्हणजे तुम्ही तुमचा जर काही घाम बिम असेल तर तो एवढा तो ऑब्झर्व करून घेतो, पण जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला याच्यात. आणि याची वॉरंटी असेल तर 2 वर्ष तरी दाखवत आहे, पण आता आपल्या वापरण्यावर आहे. आपण जर नीट वापरला तो 2 काही 3-4 वर्ष चांगला टिकेल. तर असे जेव्हा तुम्ही हेडफोन घेता ना तर तुम्ही काळजी घ्या की म्हणजे काय एखाद्या कधी हात बीत लागतो वगैरे. म्हणजे ते TWS असतात ना बारके हेडफोन मध्ये, त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही.
की ह्याला जास्त येतो, कारण ह्याला सारखं बघायला लागतो की बाबा काय लागतोय की नाही, कुठे काय होतोय वगैरे. ते एक साईड जरी झाला ना तरी तो क्रॅक होण्याची शक्यता आहे. हा मोडता पण येतो, पण सध्या मला भीती वाटते मी मोडू शकत नाही, कारण अजून 1 महिना झाला नाही. पण याचा 1 आठवड्याचा रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. प्रॉपर आहे, प्रॉपर तुम्हाला गाणी त्याचा बेस तुम्हाला बघायला भेटतो. आणि मी बोललो की जिमला वापरतो तिथं चांगलाच मला एकदम पॉवरफुल झालं वाटतं. म्हणजे गाणी ऐकले, गाणी आता आम्ही काय आपली साधी ऐकत नाही, फंक ऐकतो, त्याच्यात तर प्रॉपर बेस आहे. ते तुम्ही ऐकलं तर दुचूक पूर्ण आवाज येतो. HD कार्ड म्हणजे HD कार्ड मध्ये तुम्ही याचे स्लॉट टाकू शकता, जेणेकरून तो सिम टाईप मेमरी कार्ड टाईप मध्ये असतो. तो त्याच्यात तुम्ही गाणी जरी भरली ना आणि याच्यात टाकली तर चालू होतो. एवढं इथपर्यंत यांची नॉईस वाल्यांची हे गेले. आता नॉईस फ्री घेतलाय, हा जेव्हा घेतला तेव्हा नॉईस प्रो 4 एक लॉन्च झालाय सध्या. तो पण एक खतरनाक आहे, म्हणजे एअरवेव्हचाच आहे, एअरवेव्ह मॅक्स 3 तो 4 आहे. त्याचं पण आपण लवकरात लवकर अनबॉक्सिंग करायला बघू. तर हेडफोन कसं वाटलं नक्कीच मला सांगा, कमेंट करा. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही फ्लिपकार्ट मधून मागू शकता. तर हा तुम्ही असा प्रॉपर करू शकता. घातल्यावर ना म्हणजे जास्त काही एवढा आवाज येत नाही, आणि तुम्ही गाणी चालू केलं तर काहीच आवाज येत नाही. उलट तुम्ही जेव्हा गाणी चालू करताना 100 पर्यंत जरी तुम्ही नेलात ना व्हॉल्यूम, तर बाजूला पण गाणी ऐकायला येतात. काय करणार, ऐकायला म्हणजे एकदम फीड बसतो, असा आवाज नाही बघा. पडत असा म्हणजे पडतो असा काही विषय नाही, जर तुम्ही असा खाली वापरत तरी काय नाही, एकदम तो फीड बसतो. आणि तुम्हाला एक बोलतो याची पोषण एकदम सॉफ्ट आहे. आणि तुम्हाला मी तरी 2 तास तरी नॉनस्टॉप गाणी ऐकले तरी मला एवढा काही त्रास झाला नाही. असं वाटतं की अजून ऐकावं. पण काय आपल्या काळात आपल्याला काळजी घ्यावी लागते की तुम्ही जास्तीत जास्त तरी 60 वर ठेवा, मी तर म्हणतो. कारण मी तर आतापर्यंत बरेच हेडफोन ट्राय केले, तुम्ही व्हिडिओ बघू शकता, भरपूर टाकलेलं पण आतापर्यंत अनबॉक्सिंग वगैरे. तर ही केबल बघा भेटते, ऑडिओ केबल. तुम्ही असं बघा इथे फिट करू शकता, जी प्रॉपर फिट होते. म्हणजे ह्याचं पण तुम्ही जेव्हा की म्हणजे तुम्ही आता कुठे लांब ठिकाणी फिरायला गेला 10 का 15 दिवसासाठी चार्जिंग संपली असेल तर तेव्हा तुम्ही हा वापरू शकता, बेस्ट आहे. आणि तुम्ही 1 तासात तरी तुम्हाला प्रॉपर चार्जिंग बॅटरीवर बघायला भेटतो. भले तुम्ही 15 मिनिटं लावा, अर्धा तास लावा, तरी तो 2-3 दिवस तरी हमखास चालेल. तर हेडफोन कसा वाटला, आणि भले मी व्हिडिओ सांगतोय तुम्हाला की याच्यात काय आहे काय नाही, तरी तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला प्रॉपर समजेल. हे आहे तर सगळं आहे, कारण मला यांनी सांगितलं की याच्यात काय आहे. पण मला याचा साऊंड प्रॉपर आणि बेटर वाटला. असं नाही की बुवा कमी आहे, थोडा ही गोष्ट पाहिजे होते, मला प्रॉपर वाटला आवाज. कारण मी आतापर्यंत बरेच हेडफोनची अनबॉक्सिंग केली, त्यामध्ये आम्हाला त्यांचा भाग वाटला आतापर्यंत तरी. मागे पण TWS बघितले होते, बोटचे बघितले होते 141चे ANC मधले, ते अजून आहेत. त्यांचा म्हणजे ते आता वापरतो मी, नाही असं नाही, पण ते कधी म्हणजे एकदम तुम्ही कुठं जात असाल तेव्हा वापरू शकता. आता मी हे ट्राय करणार आहे. आता आपण जाणार आहोत फिरायला कुठेतरी, ती व्हिडिओ पण नक्की येणार आहे. तर आजची व्हिडिओ इथे संपते, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये असं काय नाही, हा हेडफोन तुम्हाला बघा भेटतो, ही तुम्हाला नोट्स आणि केबल. आवाज बाप आहे, भले मी सारखं बोलते, पण तुम्ही एकदा ट्राय करा. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये रिव्ह्यू द्या की तुम्हाला कसं वाटलं, तुमचे काय रिव्ह्यू आहे की बुवा असं आहे, काय प्रॉब्लेम येतो काय वगैरे. मला तर आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाही आला, 1 आठवड्यात झालाय. तर चांगल्या प्रकारे तुम्हाला अशी कलर बघायला भेटतो, प्लस 2-3 कलर अजून येतात व्हाईट वगैरे मध्ये, पण ते एवढे मला खास नाही वाटले. पण ब्लॅक कसा एकदम प्रॉपर वाटतो बघण्यासाठी, आणि काना घातला तर एकदम कसा एकदम प्रीमियम वाली व्हाईट तर इतके लुक पण बघायला चांगला आहे. तर कसं वाटलं आजचा आपला हेडफोनची अनबॉक्सिंग, बाई तो आता उभा नाही राहणार पण असं. आजची व्हिडिओ मग इथं संपते, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणलं तर ब्लॉग. जय महाराष्ट्र, टाळा.